पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आहे। लाडक्या बहिणीचे पैसे वाटपाला आता सुरुवात झाली आहे। योजनेचे पैसे वाटण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मे महिन्यातील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसात सर्व खात्यांवरती पैसे जमा होणार आहेत। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यांवरती हे पैसे जमा होणार आहेत। तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हा पोहोचवण्यात येत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचे जुने हप्ता सुरुवात झाली, तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला। 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। लाडक्या बहीण योजनेची आता हप्ता वाटपाची बातमी आहे ती समोर आलेली आहे आणि फायनली लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षेत असलेला मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळत आहे। काही बहिणींना फक्त मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, तर काही बहिणींना 3000 रुपयाची रक्कम थेट जमा झाली आहे। ज्या बहिणींचे आधीचे हप्ते रखडले होते त्या बहिणींना थेट 4500 रुपयाची रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आधी सुद्धा लाडक्या बहिणींना मिळाला, परंतु मार्च एप्रिलचा जो हप्ता होता तो काही बहिणींना मिळाला नव्हता। त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मेचा असा 4500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींना मिळत आहे। सोबतच ज्या बहिणींची आधीची KYC झाली होती किंवा कुठल्याही कारणाने त्यांचे पैसे रखडले होते त्यांना तर लाभ मिळणार आहे, परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता मिळाला आहे, आजचे हप्ते त्यांचे जमा झाले होते त्यांना 3000 रुपये मिळत आहे।